एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। तर पाठीचं दुखणं म्हणजे डोक्यात खूप स्ट्रेस असल्याचं चिन्ह आहे। आपल्या शरीरातल्या अवयवांना जडणाऱ्या विकारांचा आणि आपल्या मानसिक स्थितीचा खूप जवळचा संबंध आहे। म्हणूनच बघ ना, होमिओपॅथीचे डॉक्टर आपली आधी बॅक हिस्ट्री, आपल्या आवडीनिवडी, आपले विचार, आपला स्वभाव हे आधी जाणून घेतात। सगळं झालं, आता मी जाऊ? हे बघ, राधाला मला हा बर्फ नेऊन द्यायचा आहे घनाची पाठ शेकायला, आणि हा बर्फ वितळला ना तर त्याचा काही उपयोग होणार नाही। हा, मी जाते आता। या अशा नश्वर गोष्टीपेक्षा मी तुला एक शाश्वत गोष्ट सांगतोय, ती ऐक। या पाण्याचे स्फटिक जाऊ देत, पण माझ्या ज्ञानाचे स्फटिक असे जमिनीवर पडू देऊ नकोस। दादा उठला उठला। मला पण कळतंय ग यमी, आणि मलाही दिसतंय की घनादा उठलाय म्हणून। चल। अरे आई ग, आई ग, आई ग, आई ग। काय चाललंय? गंगा, यमुना, बाजूला व्हा। घना दादाला अशा अवस्थेत त्रास देऊ नका, कळलं? चला उठा। घना दादा, ऑल द बेस्ट। काळजी घे। ए गंगा, ए यमी, ए या ना परत। ए गंगा, यमी, मला सोडून जाऊ नका रे मुलांनो। ए मी पाठदुखीत एकदम एकटं व्हायला होतं रे ज्ञाना, अडकून जायला होतं, पलटाही येत नाही माणसाला रे। मार्जरासन। हा, मस्त करायचंय? कर ना बेटा। तुला करायचंय? मार्जरासन कर, भुजंगासन कर, पाठीच्या दुखण्यासाठी फार चांगलं असतं। उस्त्रासन। हे काय? कॅमल पोज, उंटासारखं व्हायचं। श्रीपादा, तुझ्या पोराचं चाललंय काय? एका मागून एक काही ना काही संकट येत आहेत। अगं माई, घनाच्या पाठीत उसळ भरली, यामध्ये त्याचा काय दोष आहे? पण त्याला सांगितलं होतं कुणी अमेरिकेचा गॅस घेऊन हैदराबादला जा म्हणून? शेवटी अमेरिकेचं नाहीच न झालं, आणि पाठीचं दुखणं मात्र ओढून घेतलं। आता पूजेला बसले ना की त्याला चांगलं खडसावणार आहे। बाबा रे, काय बोलणं होतं ते आपलं डायरेक्ट बोलणं होतं ना, मग काय बोलायचं ते माझ्याशी बोल, काय सांगायचं ते मला सांग। तू माझ्या नातवाला का त्रास देतोस? घना, आणि आता मी तुझं काही ऐकणार नाही। उद्याच्या उद्या तुमची दोघांची पत्रिका मी भाटोडेकर गुरुजींना दाखवणार आहे। अरे लग्न झाल्यापासून काय मागे लागलंय तुमच्या? ही कसली दुखणी खुपणी होत आहेत? हा, थोडा उशीर झाला तुला यायला। देवकी ना किचनकडे पळाली, तिची फोडणी जळेल म्हणून, आणि हे काम माझ्यावर सोपवलं। ओ हा, थांब थांब थांब, ही जेल आहे हा घनासाठी। आता ही कशी लावायची त्याच्यावर इन्स्ट्रक्शन्स लिहिले आहेत, त्या तू वाचशील। हलक्या हाताने अप्लाय करायची, अतिशय हळूवारपणे। हा, घे घे आणि जाऊन लाव। घे, काय जमेल ना? हा, घनश्याम, हे क्रीम तुला लावायला सांगितलंय। आय नो घनश्याम की डॉक्टर्स पेशंटना ट्रीट करताना किंवा नर्स वगैरे असं पेशंटला औषध लावताना असं काही पेशंटला इनिबिशन्स नसतात ना, म्हणजे पेशंट असा कपड्याशिवाय त्यांच्या समोर बसूच शकतो, पण मी काही डॉक्टर नाही किंवा मी नर्स पण नाही, सो हे क्रीम मी नाही लावू शकणार तुला। आय एम सॉरी। नाही, इट्स ओके, इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड। तू नको लावू, मलाही आवडणार नाही एका परक्या मुलीने असं, म्हणजे तू परकी नाहीयेस पण तरी नकोच। एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।